नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी आज पाहणार आहोत आपण. मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे तो बुध. बुद्धी, संवाद आणि चातुर्य लेखन, व्यापार आणि वेग यांचा अधिपती. मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी फक्त एक साधा महिना नाही. हा महिना आहे एक निर्णय, परिवर्तन आणि प्रगतीचा. हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे. मिथुन राशीवाल्यांनो, मार्च महिना तुमच्या आयुष्यात असा एक काही बदल घडवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. करिअरमध्ये अचानक संधी, प्रेमात नवीन अध्याय होणार आहे, तुमच्या म्हणजे सुरुवात होणार आहे. पैशात चढ उतार आणि एक मोठा निर्णय जो तुमचं भविष्य ठरवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगणार आहे असा एक उपाय जो मार्चमध्ये तुमचं नशीब उजळवू शकतो. मार्चमध्ये ग्रहसंयोग आणि तुमच्या व्यापक त्याच्यावरती होणारे प्रभाव. तर मार्चमध्ये बुध ग्रहाच्या स्थितीमुळे तुमची विचारशक्ती तीव्र होणार आहे. जुने अडकलेले काम वेग घेणार आहेत. एक पण गोष्ट लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतो. या 1 ते 10 मार्च नियोजन आणि अंतर्मनाचा एक संघर्ष असणार आहे. जुन्या गोष्टी आठवतील, एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होईल किंवा कामाचा ताण वाढेल. नवीन संधींची चाहूल लागत आहे. या काळात तुम्ही 2 गोष्टींमध्ये अडकलेले असणार आहात. जुनं सुरक्षित की नवीन धाडस करू. 11 ते 20 मार्च हा निर्णायक काळ असणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. करिअरमध्ये अचानक बदल, प्रेमात स्पष्टता आणि आर्थिक व्यवहारात मोठा निर्णय घेणार आहात. घरात एखादा वाद संभवू शकतो. 16, 17 आणि 18 मार्च हे 3 दिवस खूप प्रभावी आहेत. 21 ते 31 मार्च परिणाम आणि समाधान देणारे. केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे. एखादी मोठी खुशखबर मिळणार आहे. करिअरमध्ये प्रमोशनची शक्यता आहे. वरिष्ठांची परीक्षा, कारण तुमची परीक्षा घेतली जाईल या काळामध्ये. आणि 14 मार्च नंतर तुमचं कौतुक होईल. व्यवसायामध्ये नवीन क्लायंट, सोशल मीडिया किंवा मार्केटिंगमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 22 मार्च नंतर आर्थिक उंच भरारी घ्याल. मार्चमध्ये पैसा येईल, पण टिकवणं कठीण जाईल. 5, 12 आणि 23 मार्च आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. कर्ज टाळा. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये अविवाहितांसाठी अचानक प्रेम प्रस्ताव येऊ शकतो. जुने प्रेम परत येऊ शकते. विवाहितांसाठी संवाद महत्त्वाचा. 18 मार्चला तुम्ही वाद टाळावा. कौटुंबिक जीवनामध्ये घरात धार्मिक कार्य, आईवडिलांची तब्येत लक्षात घ्या. भावंडांशी गैरसमज करू नका. मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती तुमची. मनात गोंधळ, झोपेची कमतरता, ध्यान, प्राणायाम आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत पोट, त्वचा, नर्व्हस सिस्टीम जास्त विचारांमुळे थकवा येण्याची शक्यता आहे. हिरव्या भाज्या खा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता. 10 ते 18 मार्च मेहनत घ्या. स्पर्धा परीक्षामध्ये यशाचे संकेत आहेत. संतती योग, मुलांकडून आनंद आणि शिक्षणात प्रगती होणार आहे. प्रवास योग. 24 मार्च नंतर अचानक प्रवास, कामानिमित्त दूर जाण्याची शक्यता. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात एक असा निर्णय येईल जो तुमचं पुढचं 6 महिने ठरवेल. तो निर्णय करिअर, प्रेम आणि घराशी संबंधित असेल. तुम्हाला बुधवारी शक्तिशाली उपाय सांगत आहे. तर बुधवारी हिरवे वस्त्र हे गणपती बाप्पांना तुम्ही ओम गणगणपतये नमः. परत गरीब विद्यार्थ्यांना वही, पेन दान द्या. तोंड गोड ठेवा. कटुवाणी तुम्ही टाळा. बुधवारी आपल्याला हिरवे वस्त्र हे द्यायचे आहे किंवा मंदिरात तुम्ही ठेवले तरी चालेल. लकी घटक, शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5, शुभ दिवस तुमच्यासाठी बुधवार आणि शुभ दिशा आहे उत्तर. सावधगिरी, अफवा टाळा. आर्थिक व्यवहार लेखी ठेवा. भावनिक निर्णय घेऊ नका. मिथुन राशीसाठी मार्च 2026 हा परिवर्तनाचा, संधीचा आणि नातेसंबंध सुधारण्याचा हा काळ आहे. करिअर तुमचं उंचावण्याचा हा महिना आहे. योग्य शब्द, संयम आणि आत्मविश्वास तुमचं भाग्य उजळवेल. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा जो भाग तुम्हाला मी सांगत आहे तो निर्णायक
अगदी मोठा ठरणार आहे, कारण इथून पुढचे दिवस जे एप्रिल महिन्यामध्ये तुमचं हेच भविष्य ठरवणार आहेत. मार्च महिना तुमच्यासाठी साधा महिना नाही. हा महिना आहे निर्णयांचा, नात्यांच्या कसोटीचा, करिअरच्या उंच भरारीचा आणि आर्थिक पुनर्रचनेचा. कारण मिथुन राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात 2026 मध्ये मार्च महिन्यामध्ये एक असा क्षण येणार आहे जिथे तुम्ही 2 रस्त्यावर उभे असाल. एक रस्ता सुरक्षित तर दुसरा रस्ता धाडसी. प्रश्न असा असेल, तुम्ही कोणता मार्ग निवडणार? हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगणार आहे अजून एक शक्तिशाली उपाय जो मार्चमध्ये तुमचं नशीबच बदलू शकतो. कारण पुढचे येणारे दिवस आजच्या दिवसावरती अवलंबून असतात. या महिन्यात बुध ग्रहाची गती तुमच्या निर्णय क्षमतेवर थेट परिणाम करत आहे. त्यामुळे तुमचे शब्द, तुमचे विचार, तुमचे ईमेल, तुमचे व्यवहार सगळं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 1 ते 7 मार्च अंतर्मनाची हालचाल आणि 8 ते 15 मार्च संघर्ष आणि स्पष्टता मिळेल. 16 ते 23 मार्चला आर्थिक आणि व्यावसायिक बदल. 24 मार्च ते 31 मार्च परिणाम आणि नवीन सुरुवात. 1 ते 7 मार्चच्या दरम्यान काय घडणार आहे, तर जुने निर्णय आठवतील, एखादी जुनी व्यक्ती संपर्कात येईल, कामाचा ताण जाणवेल, झोपेची कमतरता. करिअरमध्ये नवीन जबाबदारी येऊ शकते, वरिष्ठ तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. प्रेम, जुना मेसेज, जुनी आठवण मन अस्वस्थ करेल, पैसा, लहान खर्च वाढवतील. आणि 8 ते 15 मार्च हा कसोटीचा काळ आहे. हा आठवडा निर्णायक आहे. ऑफिसमध्ये अचानक बदल आणि मोठा आर्थिक निर्णय, नात्यात स्पष्टता. आणि 11, 12 आणि 14 मार्च विशेष प्रभावी आहेत. 16 ते 23 मार्च बदलांची सुरुवात, नवीन संधी, व्यवसायात नवीन क्लायंट येण्याची सुरुवात आहे. तर पैशांचा प्रवाह वाढणार आहे. कुटुंबात एखादी तुमच्या आनंद वार्ता पण या दरम्यान येईल. 24 ते 31 मार्च परिणाम म्हणजे हा काळ तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यायला लावेल, करिअरमध्ये बदल घडवतील, नवीन नातं निर्माण होईल, गुंतवणूक कराल. हा निर्णय पुढील 6 महिने तुमचे ठरवणार आहे. करिअर महासखोल म्हणजेच नोकरीचं प्रमोशन योग आहे तुमच्यासाठी, ट्रान्सफर संकेत आहेत. त्यानंतर 18 मार्च नंतर कामगिरी तुमची चमकेल. व्यवसायात पुन्हा डिजिटल क्षेत्रात वाढ होणार आहे. भागीदारीत सावधगिरी. 22 मार्च आर्थिक लाभ होणार आहेत आणि पैसा येईल पण टिकवणं आव्हान. 5, 12 आणि 23 मार्च आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे, तुम्ही कर्ज शक्यतो टाळा. 14 मार्चमध्ये प्रेमप्रस्ताव आणि नवीन ओळख होण्याची संधी आहे. विवाहितांसाठी 16 ते 20 मार्च वाद टाळायचा आहे आणि संवाद वाढवायचा आहे. कुटुंबामध्ये धार्मिक कार्य आणि भावंडांशी मतभेद टाळायचे आहेत. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे आहे. तुमची मानसिक स्थिती, विचारांची गर्दी, ध्यान आवश्यक, मोबाईल वापर कमी करा. आणि पोट, नर्वस सिस्टम, थकवा, पाणी जास्त प्या. आरोग्याच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी 10 ते 18 मार्चला मेहनत घ्यायची आहे, कारण स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की यश मिळण्याचे संकेत आहेत. मार्चच्या शेवटच्या 5 दिवसात एक फोन कॉल किंवा मेसेज तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने नेऊ शकतो. आणि आपल्याला गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे, ओम गण गणपतये नमः. आणि किंवा तुम्हाला वस्त्र द्यायला जमलं नाही तर तुम्ही हिरव्या मूग डाळीचे दान करावे. आणि तुमची वाणी आहे ती गोड ठेवावी. सावधगिरी म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. नात्यात तिसऱ्यांचा हस्तक्षेप टाळा. मोठी गुंतवणूक पुढे ढकला. मिथुन राशीवाल्यांनो, मार्च तुमचं आयुष्य बदलणार आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये लिहा जय बुधदेव आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.